12ही महिने चालू असते. हे बघ असं टांगलंय बघा. त्याच्याने काय करतो माहिती आहे, आपण पाणी पितो. कसं पाणी आहे, चांगलं आहे का वाईट आहे हे बघा लागले. भिल्ल भिल्ल हे बघ खेच 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 खेच. हॅलो गाइस, वरलीचा कोली यार. पुन्हा एकदा आपण घेऊन आलो बिलचे मासेमारी. बघा आपल्या 4 बोजे आपण घेऊन चालले. आणि आज संजय का आला आपल्याबरोबर. संजय का बघा बसलाय. आणि वातावरण थोडं खराब आहे. हे बघा थोडा वारा आहे. तर तुम्हाला दाखवतो आज आपल्याला काय भावरा लागणार आहे ते. तर लास्टपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चांद बघा कसा लाल लाल झालाय भारी. गाईज मुंबई बघ कशी दिसते समुद्रातला, एक नंबर. तर गाईज ही बघा आपण बॅटरी आणले टॉर्च. त्याच्याने काय करतो माहिती आहे, आपण पाणी कसं पाणी आहे, चांगलं आहे का वाईट आहे दिसतंय. म्हणजे जरा चुरलेला असेल ना त्याने मावळं लागायची शक्यता थोडी जास्त असतं. तर तसं करून आम्ही जाळं असं बघायला लागतंय. तर काहीच व्हिडिओ बघत राहा. आता थोड्या वेळात आपण जाळं खायला घेऊ. मग दाखवतो तुम्हाला काय भावरा पडतंय ते आपल्याला. हा आपला 3रा बोजा खालतोय आपण. 3रा कालोख एकदम होता. आता थोडंसं उजेड पडत चाललाय म्हणून मी तुम्हाला चालू केली. तर कालोखात कायच दिसत नव्हता. कसे पकडले एकटाच जण खालतोय. गायज आपली जाळं झाली आहेत खालून. आता थोड्या वेळातच आपण घ्यायला सुरुवात करणार आहे. बघूया काय मावरं लागते. 7 वाजेपर्यंत आपल्याला मावरा लागायची सुरुवात होईल वाटते. आता मस्त बघा देव पण येत चाललाय गौराजाच्या पाठी. आणि आहे आपला संजय आका. संजय आकाचा कंप आहे. काय बोलतो संजय आका? मावरा लागणारा देव येऊ जरा टाक पडून दे चांगली मावरा वाढेल. गायज पाणी चांगलं आहे. बघूया आता काय मावरं लागतंय ते. गायज आपण आता बराच वेळ थांबलो. आता बघूया जाऊन काय भावरं लागतंय ते. उचलून बघणार आहे बघा दादा. पाखरू तर लय पडते बघा. हे आपलं जाल आहे याच्यावरती पाखरूला लगेच दिसते काय भावरं चालतंय. बघूया आता भावरं तर लागेल. आपलं जाल आलं. देव पण बघा दिसायला लागला. बघा लागले बोललो ना आपल्याला लागायला लागणार मावरा. आणि पाखरू बरंच पडलं आपल्याला. थोड्या वेळातच आपण घ्यायला सुरुवात करू. मस्त लागलाय मावरा आपल्याला आज. जी आपली त्या दिवशीची व्हिडिओ होती त्यापेक्षा तरी थोडं जास्ती मावरा लागलेलं आहे. आता आपण घ्यायला सुरुवात करतोय. थोडा बघा कचरा बघा किती आलाय कचरा. त्यामुळे आपल्याला थोडं लवकर घ्यायला लागते. मावरा पण मस्त मावरा लागतो. मावरा बघा कसा लागतो. मस्त काम. चिकना चिकना मावरा माझा. काय बोलतो संजय का काम 25 कसलं लागलंय बघा मावरा आपल्याला. भारी का आजकाल मी तुम्हाला दाखवायसाठी आवडी सोडून आलोय. खेचा बोललो मस्त भिलजे मासेमारी. भिलजे मासेमारी बोललो ना. आता अजून थोडा वेळ लागला. आपल्या बाजूलाच बोज आहे. हा बाजूला बोज आहे. त्याला पण आपल्याला मजबूत भावरा लागणार. मस्त दिसते बघा. हे येत आहे ना हातावर खेचायला. अरे मस्त काम मस्त काम. काय दे बघ घाण बघ किती टाकून ठेवले लोकांनी. घाण पण
फिटिंग काम. आमच्या कोलिवाडामध्ये मावरं घट लागलं का त्याला बोलतात फिटिंग काम. तर गाईज जे मासेमारी आहे ना असे जे आमच्या इथे 12ही महिने चालू असते. म्हणजे 12ही महिने मावरं भेटायची शक्यता असते. म्हणूनच आम्ही जास्ती करून भिलजे मासेमारीलाच येत असतो. हे बघा कसलं लागलंय बघा. कसलं लागलंय बघा हे बघा. नुसतं भिलचं फिटिंग काम. बोले तो काम 25 तमाम. मस्त मावरं लागलंय. भिल्ज हे बघ खेच आवडी काय चाललो परत आवाडीवरती. हा आपला तुकडा जरासा होता तो खेचून झाला आहे. कारण की आपण दरी खाल्लेला तो कचरा आला म्हणून आपण बाहेर गेलो खालायला. तर त्याचा हा बघा दुसरा तुकडा इथे दिसते ही बावटी तो वाला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी जाळं टाकणार आणि बोजा फोडणार आहेत आपण. बोजा फोडणं कशाला बोलतात गाईज की म्हावरा जरा जास्ती लागला ना तर उचलायला त्रास होतो म्हणून बोजा फोडतो. म्हणजे जाळं वेगळी करतो ती मावऱ्याची. या आपण बोजाला आपल्याला मस्त मावरं लागलंय बघा. म्हणजे का आपला आवाज जे बोलले तो काम 25 फिटिंग काम. कचरा बघा गाईस किती आहे कचरा. काय बोलू आता गव्हर्नमेंटला. फक्त गणपतीचा आला का फक्त कचरा दिसतो. इतर दिवशी नाही भेटत दिसत त्यांना. यो बघा किती कचरा आहे. तर गाईज तुम्ही कुठे फिशिंग करता तिकडे पण कचरा असेल ना त्याची व्हिडिओ काढा आणि गव्हर्नमेंटला टॅग करा की नद्या आणि समुद्र कधी साफ होतील. आवरं बघा कसलं लागलंय बघा. आपल्याला दिसत नसेल बारीक आहे पण कसलं खेचतानाच बघा कसं वाटतंय. तर गाईज आम्हाला मजा आली. तुम्हाला मजा आली का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पण हा बोजा फोडलाय म्हणजेच आपल्याला थोडं मावरं जास्ती लागलाय म्हणून आपण याचे 2 तुकडे करणार आहेत. दोन कागदामध्ये डिवाइड करणार आहेत. तर गाईज मजा येईल. आत्ताशी देव बघा केवढा वरती आलाय. वाजले 7:30. बघा कसलं मावरं लागलंय बघा. काम 25 झालं आपलं. आत्ताशी एकच बोजा घेतला. आपल्या 4 बोजे आहेत. तुम्ही काय पहिली व्हिडिओ बघितले पहिला ब्लॉग बघितला असेल त्यामध्ये तुम्ही ऐकला असेल आपल्या 4 बोजे आहेत खाजा जालाचे. पाखरू बघा कसं खेळते बघा. ते आपलं जाल आवरा बघा कसं ताणलंय बघा. मस्त का 25. तर गाईज कोणला भिलजे मासेमारी आवडते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा कसं टांगलंय बघा. बोललो ना तुम्हाला म्हावरं देव यायला वाढणार आपल्याला. आणि हे बघा म्हावरं बघा कसलं लागलंय. कोणला चाकण्यासोबत भिलजं खायला आवडते सॉरी दारूसोबत भिलजं खायला आवडते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही पाठवणार नाही तुम्हाला. मस्त लागलंय बघा. घटच्या घट. काय बोलतो संजय का आमच्या संजय काकाला जरा थंडी वाजते. त्यांची मजा चालू आहे बघ कशी पाठी. जे ह्याच्यात मावरं पडते ना ते खातात. तुम्हाला दाखवायसाठी आलोय बघा. डोंगर केला नुसतं कसलं लागलंय. मस्त काम खेचतंय संजय आका आणि गौरव दादा. खास कर खेचायला माणसं आहेत. म्हणजे हातावर वार आला तरी चालेल. तू व्हिडिओ काढायला ये. मस्त लागलाय मावली. चला आता टाइम होला मला. मी जास्ती दाखवणार वरती कसं झाडतात ते तुम्हाला दाखवतो. आपण दुसरा बोजा घेतलाय दुसरा खेचायला. हे बघा एकाच बोजाचे आपण 2 तुकडे केले. याला पण आपल्याला कान झालेला आहे 25. बघा मस्त मावरं लागलं काय.
बघा ते बघा, उलट सुलट मावरा आहे. गाईज मी जास्ती व्हिडिओ दाखवणार नाही इकडचे, कारण की आम्हाला खेचायला जरा लेट होईल, नाही तर कारण की अजून आमचे 3 बोजे खेचायचे. आत्ताच हा सुरुवात केली तर 3 बोजे अजून बाकी आहेत आपले खेचायचे. तर मी वरती जाऊन दाखवीन कसं काय मावरं पडते. आम्ही नेतो झाडायसाठी पाटी, म्हणजे झटकून एवढं साफ तर होत नाही, झटकून साफ करतात. तुम्ही व्हिडिओ बघितला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे कसं झटकतात. काहीच खास तुमच्यासाठी मी परत आलोय पुढे. हातावर ताण घेऊन संजा का 25 कान 26. चल मी चाललो पाठी. काय या पण बोजाचा आपण तुकडा केलाय बघा. अजून हा बघा इथे सोडला आणि इथे थोडा तुकडा केला, याला पण थोडा भावना लागला आपल्याला परत. बघा इथे आहे तो प्रशांत दादा. बघा प्रशांत दादा, सर्व इकडेच मोठे आपले, हे पण भिजल्यावालेच आहेत. बघा यो आत्ता फोडलेला बोजा आहे. मस्त मावळं लागला आणि झालं म्हणून तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही. जाडं मावळं, जाडं मावळं. या पण तुकड्याला आपल्याला बरंच मावळं लागतं. तर काय या धंद्याचं कसं असते माहिती आहे, सकाळी 4 वाजता उठून आपल्याला यायला लागते आणि मग असंच पाणी वगैरे मी सकाळी बघितलं टॉर्च लावून पाणी चेक करायला लागतो. जर चांगलं पाणी असेल तर मग खालायला लागते. बघा आता असं पुरसट पाणी वगैरे असेल तर खालायला लागते, नाही तर मग उघडं पाणी असते. उघडं म्हणजे तेच आपलं बोलतात ना एकदम स्काय ब्लू कलरचं पाणी असते वगैरे तसं. तर गाईज जे कोळी बांधव आहेत आपले त्यांना तर नक्कीच सर्व माहिती असेल याच्यामधलं कसं काय असते, पाण्यावरती काय खेळ असतो ते. पण गाईज आजची व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि खूप जण व्हिडिओ बघतात पण लाईक नाही करत आहेत. गाईज लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मस्त मावरं लागलं बघा. दाखव दादा. बोले तो काम 25. बोजाचा तुकडा झाला आपला खेचून. तिसरा बोजा म्हणजे संजय काकाचा बोजा आता येणार आहे. बघा आपल्याला काय मावरं लागतंय ते. पण जास्ती लांब नाही ते बघा. इथे आपली बतेरी आहे, म्हणजे इथे आपलं स्थान आहे वरली कोळीवाडा इकडे आहे. संजय काकाला लागली तलब तंबाखूची. तंबाखू खायला आला की डुकर बघायला आला. डुकर कशाला बघायला आला. गौरव आता एकट्यात खेचायला. हा इच्छा घ्यावं टेक सम तंबाखू टेक सम चुना, याच्या असला रगड तना तना रगड तना तना दाना 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 दाना. काय संजय काकाचा बोजा आहे हा. कसं लागलंय बघा. हे बघा आपलं काम झालंय रे आज 25. बोललो ना तुम्हाला, मस्त बोलतो का बोललो ते बोललो. मस्त मावरं लागलं आपल्याला संजय काकाच्या बोजाला. हे बघा काम 25. भारी काम भारी काम. हे बघा हे बघा हे बघा. संजय काका आपल्या पब्लिकला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय आपण आता शेवटचा बोजा घ्यायला सुरुवात करणार आहे. संजय काकाच्या पण बोजाला आपल्याला बरं मावरं लागलंय. काम झालं आपलं 25. शेवटचा बोजा राहिला आपला. खेचून आपण दरी जाणार. याला पण लागलं आपल्याला बरंच. हा आपला शेवटचा बोजा. शेवटच्या बोजाला मावरं लागलंय बघा. मस्त का गाईज आपले झालेत बोजे खेचून. गाईज आपण आता सुटलो आपले झालेत बोजे खेचून बघा. आता दरी जास्ती लांब नाहीत, आपण जवळच आहेत, म्हणजे 10 मिनिटात आपण पोचून जाऊ. चला आता डायरेक्ट वरती जाऊन भेटूया. तुम्हाला दाखवतो मी काय मावरं कसं पाडतात, कसं झाडतात वगैरे. तिथे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असाल, पण तरी पण तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे झाडायला घेतो ते.
हा कशा आम्ही आडी घेऊन चाललोय मावऱ्यांची. हे बघा असे न्यायला लागतात आपल्याला बोजे. अर्धे बोजे वावले आपण, शेवटचे 2 राहिलेत. हा झाडाला घेतला आता आपण मस्तपैकी. मावरा बाळा हे आपला खोपट आहे, तिथे आपलं जे म्हावऱ्याचं साफ करायचं शेंशाचं वगैरे ते सर्व इथेच होते. ही ट्रेन आली झुक 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 झुक. सुटला का काय बोज? बघा हे अशा प्रकारे आपलं म्हावरं साफ केलं जाते, झाडलं जाते बोलतात आमच्या इथे झाडणं. त्याच्यानंतर आपण कौलून ठेवतो. तर अजून एक जोडी लागेल आपली इथे झाडायला, थोडंसं त्यांना टाकू आपण आणि आपण इकडनं झाडू. तर संजय का टेनं ठेवायला गेला तो तिथेच राहिला. हे बघा हे मोठे डीलर आहेत. हाय हे मुरुडचे आहेत, मुरुडचे मोठे डीलर. हो मुरुडवरनं इथे आलेत. तर गाईज मी व्हिडिओ इथे एंड करतो. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपले झालेत बोजे बघा, पॅकिंग करतोय पण 2 दिवस जाणार नाही म्हणून पूजा आपल्या घरात. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.